नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे तर ती येत आहे। याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी मुदत जी आहे तर ती वाढवून दिलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला बरेच गोष्टी ज्या आहेत तर ते बघायला मिळतात मित्रांनो। आता बघा, ऑलरेडी त्यांनी खूप वेळा ही मुदतवाढ जी आहे तर ती दिलेली होती। 1 डिसेंबरला संपणार होती, पुन्हा त्यांनी 16 पर्यंत ही तारीख दिलेली होती आणि वाटलं होतं की आता काही शक्यतो डेट एक्सटेंड नाही होणार, परंतु महानगरपालिकेची आचारसंहिता 4 वाजता लागणार होती। तर त्यांनी त्याआधीच त्यांच्या वेबसाईटवर या ज्या काही गोष्टी होत्या त्या प्रकाशित करून टाकल्या आणि आता 31 डिसेंबर पर्यंत जे आहे तर त्यांनी याच्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। आता मुदतवाढ देण्यामागचे विविध कारण जे आहेत तर ते त्यांचे असू शकतात। एक तर अर्ज कमी आले असतील, कारण की बाकी तांत्रिक काहीच गोष्ट नव्हती। नाशिक महानगरपालिकेच्या जर तुम्ही गेलं, फॉर्म सुरळीतपणे भरला जात होता, बाकी काही प्रॉब्लेम येत नव्हता। आतापर्यंत ज्या काही मनपाच्या जाहिराती आले त्याच्यामध्ये कधीच एवढ्या 2-3 वेळा आणि एवढे जास्त अंतर म्हणजे डायरेक्ट 15-15 दिवस एवढे शक्यतोवर देण्यात आलेले नाही आहे। म्हणजे जवळपास 1 महिना पुन्हा एक्स्ट्रा जो आहे तर तो फॉर्म भरण्यासाठी इथं जो आहे तर तो मिळालेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो। वेबसाईटवर जर गेलं बघा, इथं सविस्तर वेबसाईट इथं आलेली आहे आणि याच्यामध्ये बघा सुरुवातीला 10 पासून ही तारीख सुरू झाली होती बघा, 10 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यासाठी आणि 1 तारखेपर्यंत होती, 1 डिसेंबर पर्यंत होती। आता डायरेक्ट जर तुम्ही पाहिलं 31 डिसेंबर पर्यंत झालेले, म्हणजे जवळपास तुम्ही 1-2 महिने तर तुमचे फॉर्म भरायलाच गेले। आता याच्यामध्ये जर मुदत वाढलेली आहे तर एक आशेची किरण आहे की भविष्यात अनुभवची अट रद्द झाली। आता अनुभवची अट रद्द झालेली नाही, हे लक्षात घ्या। अनुभव अट अजून रद्द झालेली नाही, हे लक्षात घ्या। बरेच उमेदवार विचारतात सर अनुभव अटचं काय, ती रद्द झालेली नाही, अनुभव आहेच। ज्यांचा अनुभव आहे त्यांना फॉर्म भरण्यासाठी, त्यांना त्यांची कागदपत्र काढण्यासाठी, एक्सपिरियन्स लेटर काढण्यासाठी, बाकी सगळ्या गोष्टींसाठी आता 31 पर्यंत मुदत आहे। त्यांनी या मुदतीचा फायदा करावा आणि भविष्यात याची जर अट रद्द झाली तर एक चांगलीच गोष्ट आहे, कारण की ही लिंक जी आहे तर ती त्यांच्यासाठी जी आहे तर ती ओपन असेल 31 पर्यंत साठीची। बाकी याचे काही कोर्ट केस वगैरे जे काही अपडेट असतील तर त्या जेव्हा ऑफिशियली होतील तर ते ऑफिशियली महानगरपालिकेच्या वेबसाईटवर येतील किंवा वृत्तपत्रांमध्ये काही बातमी तर त्याच्यानंतर आपण कव्हर करणार आहोत। परंतु सध्या तरी अनुभव आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेसाठी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांच्या पूर्ण डिटेल बॅच आहेत, परंतु काही उमेदवारांना मेकॅनिकलच्या, सिव्हिलच्या आणि इलेक्ट्रिकलच्या ज्या सिलेबसमध्ये जो भाग आहे नॉन टेक्निकलचा तोच पाहिजे, तर या नॉन टेक्निकलसाठी एक सेपरेट बॅच आपण लॉन्च केली मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुमचा बघा मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे 3च विषय तुम्हाला इथं पाहायला मिळतील, कारण की या 3च विषय तुम्हाला दिलेले, रिजनिंग हा विषय दिलेला नाही आहे। म्हणून हे सगळं काढून TCS पॅटर्नवर आधारित सेपरेट आपण बॅच बनवलेले, ज्याची फीस पण जे आहेत तर ते आपण कमी ठेवलेली आणि ही बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जॉईन करू शकतात। सोबत जे आपलं जे पुस्तक आहे ते बरेच विद्यार्थी विचारायला येतात, तर हे TCSचं जे पुस्तक आहे तर हे पुस्तक खूप जबरदस्त चालतंय। नाशिक महानगरपालिकेवाले खूप सारे विद्यार्थी आपल्या नाशिक येथे जे ऑफलाईन सेंटर आहे अशोक स्तंभ, वकीलवाडी, उपाध्ये क्लास इथं जर तुम्ही आले तर तिथं तुम्हाला हे पुस्तक मिळेल। बाकी तुमचे काही अन्य डाऊट्स असतील एक्सपिरियन्स संदर्भात किंवा बाकीच्या कुठल्याही नाशिक मनपा संदर्भात तर तुम्ही डायरेक्ट आपल्या सेंटरला भेट देऊन तुम्ही तुमचे प्रश्न मला डायरेक्टली जे आहे तर ते विचारू शकतात। आपण तिथं 10 ते 5 मध्ये पूर्ण अवेलेबल असतो तुमच्यासाठी। तर बाकी काही अपडेट असेल नाशिक महानगरपालिकेसंदर्भात तुम्हाला या चॅनलवर जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।